नमस्कार. सरकारला कळून चुकलेलं असतं. आता आपण कितीही काही केलं तरी सुद्धा सखीचा आपल्यावरती विश्वास बसणार नाही. आता आपल्याला वेगळीच चाल खेळली पाहिजे आणि त्यासाठी सरकारने मुद्दामून खऱ्या तेजस्विनीसारखं रूप धारण केलेलं असतं आणि ती सखी समोर येते. त्या दोघीही तिथेच असतात. तेजस्विनी लगेच सरकारला बोलते, मनस्विनी हे काय चाललंय तुझं? तू असं रूप का धारण केलंयस? मनस्विनी, मला माहितीये तू मुद्दामून मला त्रास देण्यासाठी हे सर्व करतेस, पण प्लीज हे सर्व थांबव, कारण तुझ्या या गोष्टींचा खरंच खूप त्रास होतोय. मनस्विनी, तुला कळतच नाहीये तू काय वागतेस ते. तेव्हा लगेच सरकार म्हणजेच मनस्विनी बोलते, काय बोलतेस तू? तू मुद्दामून मुद्दामून माझ्या सखीला लांब करायला आलीयस. सखी बाळा, मीच तुझी आई आहे. त्याच वेळेला खरी तेजस्विनी बोलते, सखी सखी बाळा, मीच तुझी आई आहे. तेव्हा लगेच सखी बोलते, आता तर मला हा किडा कसा सोडवायचा तेच कळत नाही. मला समजतच नाहीये. पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली, ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा माझी खरी आई कोण हे मी आज शोधणारच. पण कसं शोधू? तेवढ्यात मात्र तिथे श्रीरामांची पालखी आलेली असते. त्यावेळेला कान्हा बोलतो, अजिबात काळजी करू नका सखी मॅडम, मी आहे ना. आज रामनवमीच्या दिवशी सगळं काही तुमच्या समोर येणार. तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. आणि लगेच कान्हा तिथला जो गुलाल असतो तो सगळीकडे फेकतो. त्यावेळेला मात्र सरकारच्या डोळ्यात गेल्यामुळे तिला खूपच त्रास होतो आणि ती मोठ्याने ओरडते, युजलेस, आणि तिच्या डोळ्यातील लेन्स खाली पडते. त्यामुळे सरकारचे डोळे निळे आहेत हे सखीच्या लक्षात येतं आणि सगळ्यांसमोर खरी तेजस्विनी कोण हे समोर आलेलं असतं. पण सरकारच्या मात्र ही गोष्ट लक्षात आलेली नसते आणि ती कान्हाला बडबडत असते. त्यावेळेला सखी बोलते, सरकार सरकार अहो शांत व्हा, तुम्हाला बडबड करायची गरज नाही. आणि ती लेन्स तिच्या समोर धरते आणि म्हणते, खरी तेजस्विनी कोण हे माझ्या समोर आलंय. आता तुम्हाला काहीही बोलायची गरज नाही सरकार. अहो एवढ्या खालच्या थराला जाऊन वागाल असं वाटलं सुद्धा नव्हतं. काय गरज होतं हे सर्व करायची? तेव्हा लगेच मोठ्यानी सरकार बोलते, सखी सखी अगं काय बोलतेस तू? तेव्हा लगेच सखी बोलते, माझ्या आईचे डोळे काळेभोर आहेत आणि तुम्हाला तसे डोळे करण्यासाठी ही लेन्स वापरावी लागली, कारण तुमचे डोळे निळे आहेत. हे ऐकल्यानंतर सरकार चांगली चिडलेली असते. ती मोठ्याने बोलते, सखी उगा शहाणपणा करू नकोस. पण त्याच वेळेला सखी कसलाही विचार न करता सरकारच्या सटासट कानाखाली मारते. त्यावेळेला सरकार मात्र खूपच चिडलेली असते. सरकार मोठ्याने बोलते, सखी सखी आता तू जे काही केलंस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची? आणि ती सखीवरती हात उचलायला जाते. त्यावेळेला मात्र तेजस्विनी मधली आई जागी होते आणि ती मनस्विनी म्हणजे सरकारचा हात धरते आणि जोरात मुरगळत म्हणते, आजपर्यंत माझ्यावरती अन्याय करत आलीस, कायम मला प्रत्येक गोष्टीमध्ये टोकत आलीस, माझा संसार उद्ध्वस्त केलास, माझा राघव माझ्यापासून दूर नेलास. एवढंच काय, गेली 12 वर्ष तू मला कोंडून ठेवलंस, माझे हालहाल केलेस. माझ्या मुलीला सुद्धा मला बघता आलं नाही, तिच्यापासून मला लांब राहावं लागलं. पण आता मात्र माझ्या मुलीवरती तू माझ्या समोरच हात उचलशील तर तुला मी कशी माफ करेन? आणि ती जोरात ढकलून देते. त्यावेळेला लगेच मोठ्याने सरकार बोलते, एवढी हिंमत कुठे आली तुझ्यात आणि कशी काय आली माझ्या विरोधात असं काही बोलायची? कोण समजतेस कोण तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का? तेव्हा मात्र मोठ्याने कान्हा बोलतो, लायकी काढायची नाही या सरकार, लायकी नाही काढायची. तुझी काय लायकी आहे ना ती आधी बघ. खरं सांगायचं तर खऱ्या तेजस्विनीचं रूप धारण केलंस आणि या प्रॉपर्टीवरती हक्क दाखवायचा प्रयत्न केलास. मला खरंच तुझी कमाल वाटते सरकार. अहो तुम्ही सखी मॅडमच्या आई नव्हतात पण मावशी तर होतात ना. मावशी म्हणून तरी तुम्ही स्वतःच्या भाचीला जवळ घेऊ शकत होतात, पण नाही. तुम्हाला ही प्रॉपर्टी जास्त महत्वाची होती. त्या प्रॉपर्टीसाठी तुम्ही काहीही करायला तयार होतात आणि त्याचसाठी तुम्ही सखीला इतके दिवस छळत राहिलात. आता म्हणाल की तिला या घरात ठेवलं तर कशासाठी?
फक्त आणि फक्त त्या प्रॉपर्टीवरती हक्क दाखवण्यासाठी. कारण ही प्रॉपर्टी सर्व सखीच्या नावावरती आहे आणि सखीला 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत ही प्रॉपर्टी कोणाच्याही नावावरती करता येणार नाही. हे जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हा मात्र तुमच्या पायाखालची जमीन सरकली आणि तुम्हाला सखीला जिवंत ठेवावं लागलं. बरोबर ना सरकार? तेव्हा मात्र तिचा चेहरा चांगलाच पडलेला. त्यावेळेला गौतम सुद्धा मोठ्याने बोलतो, सखी खरं तर तुझी आई ही आहे, मला सत्य माहिती होतं. पण या बाईने मला कुल्फीला मारण्याची धमकी दिली आणि म्हणूनच मला माझं तोंड बंद ठेवावं लागलं. सखी सखी माझ्यावरती विश्वास ठेव, ही बाई दिसते तशी नाही. अगे एक नंबरची खोटारडी बाई आहे ही. तेव्हा लगेच सखी बोलते, काका अरे तुला हे सर्व माहिती होतं तर तू मला का सांगितलं नाहीस? काका तू जर का मला सांगितलं असतंस तर या बाईला मी कधीच घराबाहेर काढलं असतं. तेव्हा लगेच गौतम बोलतो, सखी बाळा कसं सांगणार मी? त्यावेळेला सखी सरकारच्या जवळ जाते आणि सरकारला बोलते, सरकार खरं तर आई म्हणून तुम्हाला इतकी वर्ष हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मात्र मला कधीच जवळ घेतलं नाहीत. मायेनं माझ्या डोक्यावरून हात फिरवला नाहीत. तुम्ही कशा फिरवणार ना? तुम्ही म्हणा माझ्या आईच कुठे होता? सरकार तुम्ही जे वागलात ना ते खूप चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आता मात्र सगळं काही संपलं. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने गौतम बोलतो, सखी बाळा शांत हो, रडू नकोस. त्याच वेळेला लगेच सरकार मोठ्याने उठते आणि बोलते, बस झालं, आता खूप सारं सगळ्यांचं ऐकलं, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे सगळं आहे ना, सगळं ज्याच्यात तुम्ही राहताय, जे वैभव तुम्ही अनुभवताय ते सगळं सरकारने उभं केलंय. सरकार. तेजस्विनी एकदम मोठ्याने ओरडत म्हणते, बस कर मनस्विनी, आता खरंच कंटाळा आला तुझ्या या वागण्याचा. कधी सुधारशील तू मनस्विनी? अगं तुझ्यामुळे सगळं काही उद्ध्वस्त झालं, तरी सुद्धा तुला असंच वाटतंय का? आता जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तर बघ मनस्विनी तुझी कशी वाट लावीन ते. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, ए तू गप्पा बस, हे सर्व माझं आहे, माझं, आणि इथे अजिबात दादागिरी करायची नाही. तोंडातून एकही शब्द काढायचा नाही. जर का तोंडातून एक जरी शब्द काढण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ. तेव्हा लगेच सखी बोलते, आता खरंच तुमच्या या वागण्याचा ना मला खूप कंटाळा आलाय. काय करावं ना तेच कळत नाही. कधी सुधाराल तुम्ही, कधी सुधाराल? त्यावेळेला सरकार मोठ्याने बोलते, काय ना सखी, सरकार कधीच कोणाच्या तालावरती नाचत नसते. ती फक्त आणि फक्त स्वतःच ऐकते आणि स्वतःच तेच खरं करते. आता जर का माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ तुला कसं उद्ध्वस्त करेल. तेव्हा तेजस्विनी बोलते, माझ्या मुलीला हात तर लावून दाखव. आता सगळं संपलंय तुझं, या घरावरती तुझा अधिकारच नाहीये. आणि त्याच वेळेला तेजस्विनी मनस्विनीचा हात धरते आणि तिला फरफटत घराबाहेर काढत असते. त्यावेळेला कान्हा स्वतःशीच बोलतो, बाबा तुमच्या आत्म्याला शांती मिळत असेल ना? या मनस्विनीचं राज्य मी उधळून लावलं, मला माहितीये बाबा, अजून सुद्धा या मनस्विनीला मी उद्ध्वस्त केलं नाही. तिने माझ्या वडिलांचा जीव घेतला हे मला माहितीये. पण बाबा प्लीज, मी लवकरात लवकर तिला रस्त्यावरती भीक मागायला लावेन, त्याशिवाय मी शांत बसणार नाही. बाबा मला फक्त आणि फक्त थोडे दिवस द्या. नाही ना या मनस्विनीची वाट लावली तर आवाजा कबीर किर्लोस्कर नाही मी. आणि तेवढ्यात मात्र तो सरकारचा हात धरतो आणि सरकारला फरफटत बाहेर नेतो. ऑफिस मधला सगळा स्टाफ सुद्धा तिथे आलेला असतो. हे सर्व पाहिल्यानंतर ऑफिस मधल्या स्टाफला खूपच राग येतो आणि ते सर्वजण मिळून सरकारच्या तोंडाला काळं फासतात आणि म्हणतात, आजपर्यंत आमच्या मॅडमचं नाव तुम्ही खराब केलं, आमच्या मॅडमची जागा घेतलीत, पण आता मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही. आता मात्र मी तुम्हाला सगळ्यांना चांगलंच तुडवणार. आता जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलात ना तर बघा
त्यावेळेला मात्र मोठ्यानी सरकार बोलते, तुमची हिंमत कशी झाली माझ्या तोंडाला काळं फासायची, एकेकाला उद्ध्वस्त करेन. त्यावेळेला लगेच तेजस्विनी बोलते, बस कर मनस्विनी, आता सगळं संपलंय. अगं तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायची वेळ आली आहे, तरी सुद्धा तुझ्या तोंडातून हे शब्द निघतायत. अगं मी जर का तक्रार केली ना की तू माझ्या राघवला कड्यावरून ढकललंस तर तू कायमची गजाआड जाशील, कायमची गजाआड, कळतंय का तुला? त्यावेळेला मोठ्यानी तेजस्विनी बोलते, स्वतःला शाणी समजू नकोस, आत्ताच्या आता इथून चालती पड, नाहीतर तुझी गाढवावरून धिंड काढेन, तोही चपलांचा हार घालून. तेव्हा मात्र सखी बोलते, सरकार म्हणून आयुष्यभर मिरवलात, पण काय आहे ना, खोट्याचं जग मात्र जास्त दिवस टिकत नाही. हे तुम्हाला माहितीच नव्हतं ना. तुम्हाला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं होतं आणि तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलात. आता काय आहे तुमच्याजवळ, बोला ना. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते, बस झालं सखी, माझ्याशी बोलताना नीट नम्रपणे बोलायचं. त्यावेळेला सखी बोलते, ते तुम्ही नाही मला सांगायचं मी तुमच्याशी कसं बोलायचं आणि कसं नाही ते. आता सगळं काही संपल्यात जमा आहे. सरकार माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही, आणि तसा जर का प्रयत्न केलात ना तर मात्र मी तुम्हाला उद्ध्वस्त करेन. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, या बाईमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, या बाईमुळे मी माझ्या कुटुंबाला कायमचा मुकलोय, माझी आई तर. आणि तो शांत थांबतो. त्यावेळेला तेजस्विनी बोलते, कान्हा काय झालंय? मनस्विनीने असं काय केलंय ज्यामुळे तुला तुझ्या कुटुंबाला कायमचं गमवावं लागलं? कान्हा बोल. त्यावेळेला कान्हा बोलतो, नाही नको, या बाईला तर मी पूर्णपणे उद्ध्वस्त करणार, त्याशिवाय हा कान्हा गप्प बसणार नाही. तेव्हा सखी बोलते, कान्हा अरे काय झालंय असं, तू जर का मला सांगितलंस तर बरं होईल कान्हा. तेव्हा लगेच कान्हा मोठ्याने बोलतो, काही नाही झालं आणि मला आता काहीच ऐकायचं नाही, आता सगळं काही संपल्यात जमा आहे. मला खरं तर या बाईला उद्ध्वस्त करायचं आहे. तेवढ्यात मात्र मोठ्याने परशू बोलतो, अरे तुमच्या सर्वांचं चाललंय तरी काय? मला कळलं तेजस्विनी कामत ही आहे, पण ही बाई आपल्या घरात घुसली, आपल्यावरती राज्य केलं, आपल्याला फसवलं, पण हिचा खरा चेहरा मात्र आपल्याला समजला कसा नाही? आतापर्यंत आपण शांत कसे काय राहिलो? हे ऐकल्यानंतर मोठ्यानी सखी बोलते, मला सुद्धा कळत नाहीत या गोष्टी, मला सुद्धा समजत नाही आता काय करावं ते, पण या बाईमुळे माझ्या आयुष्याची 12 वर्ष फुकट गेली. मला माझ्या आईपासून लांब राहावं लागलं. मला सुद्धा कधी कधी प्रश्न पडायचा की ही माझी आई नाहीच आहे, पण मी स्वतःच्या मनाला थांबवायची आणि म्हणायची नाही, आईला खूपच काम पडतं, बाबा गेल्यानंतर आईवरतीच सगळ्या जबाबदाऱ्या पडल्या म्हणून तर मी गप्प बसले. पण आता मात्र खरंच बस झालं, आईने तर मला कायमचं फसवलं आणि मला आता याच गोष्टीचं वाईट वाटतंय की आई अशी कशी काय वागू शकते. पण मला आता खरं तर आता कळून चुकलं, कितीही काही झालं तरी सुद्धा मला एक गोष्ट मात्र समजून चुकली, ती म्हणजे ही माझी आईच नव्हती, तर हिचा विचार तरी मी कसा करणार? तेव्हा मात्र मोठ्यानी तेजस्विनी बोलते, सखी बाळा शांत हो, जी गोष्ट कधीच आपली नाही त्या गोष्टीचा विचार तरी का करतेस तू? सखी बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटी सत्य तुझ्या समोर आलंच ना, मग सखी बाळा तू या गोष्टीचा विचारच करू नकोस, प्लीज स्वतःला शांत कर. त्यावेळेला सखी लगेच बोलते, आई अगं मावशी तरी होती ना माझी ही, मग ही अशी का वागली? त्यावेळेला कान्हा बोलतो, सखी मॅडम तुम्ही असं का वागताय? सखी मॅडम तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय? अहो जी गोष्ट तुमची नाहीच आहे त्या गोष्टीसाठी तुम्ही एवढे हायपर का होताय? तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, कान्हा अरे तिला सरकारबद्दल माया असणारच, कारण कितीही काही झालं तरी सुद्धा सरकार इतकी वर्ष तिच्या सोबत होती आणि सखी तिला आईच म्हणत होती ना, त्यामुळे सखीच्या मनात तिच्यावशी प्रेम असणार. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, ते सगळं मला पटतंय,
पण एक गोष्ट मात्र मला कळतच नाहीये सखी मॅडम, स्वतःला शांत करा. तुम्हाला एवढा हायपर व्हायची गरज नाही सखी मॅडम. तेव्हा लगेच सखी बोलते, कशी हायपर होऊ नको तूच सांग ना, मला तर कळतच नाहीये. आता सगळं काही संपल्यात जमा आहे. त्यावेळेला सखी खूपच चिडलेली असते आणि तोंडाला काळं फसलेल्या सरकारला ती ढकलून देते आणि तिला मोठ्याने बोलते, यापुढे माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही. आणि जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तरी तुला उद्ध्वस्त करेल, कायमचं संपवून टाकेल. माझ्या कुटुंबाला माझ्यापासून कायमचं दूर करण्याचा प्रयत्न केलास ना तू, आता मात्र तुझी मी वाट लावणार. तेव्हा सरकार बोलते, सखी सखी तू हे योग्य करत नाहीयेस. त्यावेळेला तेजस्विनी सखीच्या जवळ जाते आणि म्हणते, सरकार सरकार म्हणून किती दिवस मिरवलीस, पण शेवटी खेळ खल्लास. शेवटी सगळ्या लोकांनी मिळून तुझ्या या भीतीवरती मात करून शेवटी दाखवून दिलं की आता तुला कोणीही घाबरत नाही आणि तुझ्या तोंडाला काळं फासलं तेही कायमचं. हे ऐकल्यानंतर सखी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला सरकार मोठ्याने बोलते, तेजस्विनी सोडणार नाही मी तुला, उद्ध्वस्त तर मी तुला करणारच. तेव्हा कान्हा बोलतो, सखी आणि तेजस्विनी मॅडमच्या आसपास जरी फिरकण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी तुझा जीव घेईन, जीव सोडणार नाही मी तुला. त्यावेळेला सखी बोलते, कान्हा कान्हा शांत हो. त्यावेळेला कान्हा बोलतो, नाही आजपर्यंत शांतच राहिलो पण आता नाही, आता मला शांत व्हायचंच नाहीये. या बाईला तिची योग्य ती लायकी दाखवायची आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर त्या सरकारच्या तोंडाला काळं फासून तिची गाढवावरून थिंड काढली ते योग्य केलं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.